हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर अनदर लेक्चर ऑफ फिजिक्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघितला होता, त्या अगोदर आपण पॅरलल ऍक्सिस थेरम बघितला होता. ठीक आहे, तर आज आपण एकदम नवीन टॉपिक शिकत आहोत ज्याचं नाव आहे एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. आता बघा, याच्यात हा वर्ड आलेला आहे अँग्युलर मोमेंटम. ह्या अँग्युलर मोमेंटमचं आपल्याला काय बघायचं आहे, एक्सप्रेशन बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला मोमेंटम म्हणजे काय ते माहिती पाहिजे. मोमेंटम हा वर्ड किंवा हा मिनिंग काय आला किंवा हा कुठून आली ही टर्म ते माहिती पाहिजे आपल्याला. तर मोमेंटम काय असते तुम्हाला माहिती आहे, एक बॉडी आहे, कन्सिडर करा ही एक बॉडी आहे आणि याच्यावर आपण फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे, ह्या बॉडीवर आपण एक फोर्स अप्लाय करतोय. आता जर का याच्यावर आपण फोर्स अप्लाय केला ह्या डायरेक्शनना, तर ही बॉडी ह्या डायरेक्शनना मूव्ह होणार, बरोबर आहे. तर ही बॉडी ह्या डायरेक्शनला मूव्ह होणार, तर ते मूव्ह होत असताना, ती बॉडी ह्या डायरेक्शनला मूव्ह होत असताना त्या मोशनचं जी बॉडी मूव्ह होत असताना जे मोशन करणार आहे किंवा जे डिस्प्लेसमेंट करणार आहे, आता आपण फोर्स जर का अप्लाय केला ह्या बॉडीवर, तर ही बॉडी काही ना काही मोशन करणार. तर त्या मोशनचं जे मेजरमेंट आहे, म्हणजे त्या मोशनची जी व्हॅल्यू आहे, ही बॉडी आता इकडे मूव्ह करणार आहे म्हणजे ती मोशन करते त्या डायरेक्शनला. तर त्या डायरेक्शनला मोशन करत असताना त्या मोशनची जी व्हॅल्यू आहे, त्या मोशनचं जे मेजरमेंट, त्या मोशनच्या मेजरमेंटला आपण काय म्हणतो, मोमेंटम म्हणतो. आता ही बॉडी काहीतरी म्हणजे ह्या डायरेक्शनला मूव्ह करत आहे ती बॉडी. तर मूव्ह करत असताना तिची काहीतरी व्हॅल्यू असेल ना. ही गाडी जर का ह्या डायरेक्शनला फोर्स जर का ह्या डायरेक्शनला आपण अप्लाय केला आणि जर का बॉडी जर का ह्या डायरेक्शनला समजा मूव्ह करते, तर मूव्ह करत असताना त्या मुवमेंटचं, त्या मोशनचं काहीतरी मेजरमेंट असेल किंवा त्या मोशनची काहीतरी व्हॅल्यू असेल, त्या व्हॅल्यूने ती मूव्ह करत असेल, काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू असेल, तर त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो किंवा त्या मेजरमेंटला आपण काय म्हणतो, मोमेंटम म्हणतो. कशाच्या, मोशनच्या मेजरमेंटलाच आपण मोमेंटम म्हणतो. तर ही झाली आपली लिनियर मोशन, कारण आपण ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो आणि स्ट्रेट ह्या डायरेक्शनला जाते. ही कोणती मोशन झाली, लिनियर मोशन. तर लिनियर मोशन मध्ये मोमेंटम कोणते, ऑब्विसली लिनियर मोमेंटम येईल. तर लिनियर मोमेंटम आपण पी ने डिनोट करतो. पी ला आपण काय म्हणतो, मोमेंटम. सिम्पली मोमेंटम म्हणा किंवा लिनियर मोमेंटम म्हणा. ओके, तर हे झालं आपलं मोमेंटम. आता याचं फॉर्म्युला काय येईल बघा. आपण फोर्स अप्लाय करतोय, ह्या बॉडीला काहीतरी मास आहे, बरोबर आहे, आणि ती जर का मूव्ह करत आहे, तर मूव्ह करत असताना मी तुम्हाला अगोदर सांगितलं ती मोशन करते. मोशन करत असताना काहीतरी मेजरमेंट असेल आणि म्हणजे मोशन करते, तर मोशन करत असताना काहीतरी व्हेलॉसिटी पण असेल ना. काहीतरी व्हेलॉसिटीनंच ती मूव्ह करेल ना बॉडी. कोणतीही बॉडी काहीतरी व्हेलॉसिटी घेऊनच मूव्ह करेल. आता मी इथं एका जागी उभा आहे म्हणजे माझी व्हेलॉसिटी 0 आहे, पण मी चालत आहे, तर या चालण्यावर काहीतरी व्हेलॉसिटी असेल ना. मी चालायला लागलो म्हणल्यावर काहीतरी व्हेलॉसिटी असेल. तसं ती बॉडी जर का मोशन करते, तर काहीतरी त्या बॉडीची व्हेलॉसिटी असेल. म्हणजे ह्या बॉडीचं मास मल्टिप्लाइड बाय त्या बॉडीची व्हेलॉसिटी आपल्याला काय भेटत असते, मोमेंटम भेटत असते. आता तुम्ही बघा, फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तुम्ही म्हणसाने सारखंच झालं, जवळपास सारखंच झालं, फक्त डिफरन्स एवढा आहे की आपण फोर्समध्ये ऍक्सेलरेशन घेत असतो आणि मोमेंटम मध्ये व्हेलॉसिटी घेत असतो. तुम्हाला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन यातला डिफरन्स माहिती पाहिजे. मोमेंटम मध्ये आपण काय घेतो, मास इंटू व्हेलॉसिटी घेतो, तेव्हा आपल्याला मोमेंटम भेटते. आणि फोर्स जर का काढायचा असेल तर मास इंटू ऍक्सेलरेशन घेतो, तेव्हा आपल्याला फोर्स मिळतो. आता व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन या दोघांमधला डिफरन्स काय आहे. व्हेलॉसिटी काय असते बघा, व्हेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंट, जी बॉडी डिस्प्लेसमेंट करते. मी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांतलं अंतर सांगितलं, या दोघांतला डिफरन्स आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. तर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणजे प्रत्येक टायमाला ती बॉडी काय डिस्प्लेसमेंट करते, त्याच डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण त्याला काय म्हणतो, व्हेलॉसिटी. आणि ऍक्सेलरेशनला काय म्हणतो, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन. हा बेसिक डिफरन्स आहे ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी मधला. ठीक आहे, तर कन्फ्युज होऊ नका की व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय डिफरन्स आहे. म्हणजे फोर्सचा आणि मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्ही एकत्र करून टाकसान. फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. मोमेंटमला आपण मास इंटू व्हेलॉसिटी घेतो आणि फोर्सला आपण मास इंटू ऍक्सेलरेशन घेतो. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा, तुम्हाला मोमेंटम कळली. मोमेंटम काय असते, एखाद्या बॉडीवर जर का आपण फोर्स अप्लाय केला आणि ती बॉडी जर का काहीतरी मोशन करत असेल, तर त्या मोशनचं मेजरमेंट म्हणजेच काय, मोमेंटम. आता हे झालं लिनियर मोमेंटम. असंच आपल्याला अँग्युलर बघावं लागेल. आता एक गोष्ट इथं किंवा एक वर्ड इथं नोटीस करा, इथे एक वर्ड आलेला आहे अँग्युलर. ओके, इथे अँग्युलर वर्ड आलेला आहे आणि समोर आहे मोमेंटम. आपल्याला मोमेंटम काढायचं, हे झालं आपलं लिनियर मोमेंटम. आता आपल्याला काय काढायचं, अँग्युलर मोमेंटम. आता बघा, कोणतीही गोष्ट लक्षात घ्या, आपण व्हेलॉसिटी काढली, ही झाली लिनियर व्हेलॉसिटी, आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढली. आपण ऍक्सेलरेशन काढलं, आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन काढलं. बेसिक डिफरन्स काय होता फक्त, की अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी हे कशामध्ये होत होते, हे होत होते रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन मध्ये.
बरोबर आहे. हे सगळे कशामध्ये होत होते, ह्या ज्या टर्म्स आहे ह्या कशामध्ये एक्झिस्ट करतात, ह्या सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन मध्ये एक्झिस्ट करतात. बरोबर आहे. आणि ह्या ज्या टर्म आहेत ह्या कशामध्ये एक्झिस्ट करतात, ह्या लिनियर मोशन मध्ये एक्झिस्ट करतात. ठीक आहे. मोशन मध्ये काय हे मी तुम्हाला सांगितलं, लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, पिरियडिक मोशन, हे पण आपलं फर्स्ट लेक्चर मध्ये झालेलं आहे. ओके. तर आता बघा, ही बॉडी आहे रिजिड बॉडी, त्यातून एक ऍक्सिस आपण पास आउट केला आणि ती बॉडी त्या ऍक्सिस भोवती फिरत आहे, म्हणजे काय, रोटेशनल मोशन करत आहे. कशाने, काहीतरी अँग्युलर व्हेलॉसिटीने ती रोटेशनल मोशन करत आहे. आता व्हेलॉसिटीने रोटेशनल मोशन करत आहे आणि ती फिरत आहे. आता बघा, आपण एक कन्सेप्ट शिकलो, अँग्युलर मोमेंटम आपल्याला शिकायचं आहे. तर अँग्युलर मोमेंटला आपण काय म्हणतो, यल. आपण लिनियर मोमेंटमला कशाने डिनोट केलं, पी ने डिनोट केलं. आपण अँग्युलर मोमेंटमला कशाला डिनोट करणार आहे, यल ने डिनोट करणार आहे. आता यल म्हणजे काय आहे बघा, आता बघा इथे व्हेलॉसिटी आहे, म्हणजे इथे काय येणार, अँग्युलर व्हेलॉसिटी. एवढं आपल्याला क्लिअर झालं. बरोबर आहे. आता मास काढायचं आहे. आता बॉडीचं जर का मास काढायचा असेल तर आपण कसं काढतो, कोणत्याही बॉडीचा मास, मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो याच्या अगोदर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय. तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय झाला, मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा. ओके. तर हा जो फॉर्म्युला झाला, हेच जे एक्सप्रेशन आहे आय इंटू ओमेगा, हे एक्सप्रेशन कसं आलं हे आपण कशामध्ये शिकणार आहे, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. आता हे एक्सप्रेशन तर आपल्याला माहिती आहे, लिनियर मोमेंटमचं एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे, एम इंटू व्ही. अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. तर हे एक्सप्रेशन आलं कसं, हेच आपल्याला एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके. तर आता बघा, ते बघण्याच्या अगोदर तुम्हाला जर का एक्सप्रेशन अँग्युलर मोमेंटमचं आणि लिनियर मोमेंटमचं जर का दाखवायचं असेल, आपल्याला काय बघायचं या पॉईंटमध्ये, फक्त हे एक्सप्रेशन म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा कसा आला, फक्त एवढं बघायचं आहे. पण अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम ह्या दोघांचं काय एक्सप्रेशन आहे, ह्या दोघांचं काय एक्सप्रेशन आहे हे जर का बघायचं असेल तर ते काय येईल, ते येईल यल इज इक्वल टू आर इंटू ओमेगा, सॉरी आर इंटू पी. बरोबर आहे. हे कशाचं एक्सप्रेशन झालं, रिलेशन बिटवीन, हे रिलेशन झालं कशाचं, अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटमचं रिलेशन झालं. आता बघा, रिलेशन काढणं काही अवघड गोष्ट नाहीये, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला रिलेशन काढायचं येतं. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट कोणती झाली, लिनियर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोणती झाली, थिटा झाली. ह्या दोघांचं एक्सप्रेशन तुम्हाला दिसतंय का, इकडे लिहितो मी. ही का झाली डिस्प्लेसमेंट, ही का झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या दोघांमधलं जर का रिलेशन काढायचं झालं तर काय येईल, यस इज इक्वल टू आर इंटू थिटा. बस आर न मल्टिप्लाय करायचं, त्या दोघांमधलं एक्सप्रेशन येऊन गेलं. आता दुसरी गोष्ट काय माहिती आपल्याला, लिनियर व्हेलॉसिटी ही झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. या दोघांमधलं रिलेशन काढायचं असतं, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे तर आपण किती वेळेस बघितलेलं आहे. ठीक आहे. तसंच आपण ही गोष्ट तशीच लागू करायची. हे काय झालं आपल्याला, मोमेंटम, हे काय झालं अँग्युलर मोमेंटम. या दोघांमधलं एक्सप्रेशन काय झालं. ओके. आता याच्यानंतर ऍक्सेलरेशन बघू आपण. ह्या ऍक्सेलरेशनला आपण काय घेतो, ए घेतो, लिनियर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनला आपण अल्फा घेतो. बरोबर आहे. अल्फा इज इक्वल टू ए इंटू आर. बस हे असे एक्सप्रेशन आहे, फक्त आर न मल्टिप्लाय करायचं असतं त्या टर्मला. तर हे एक्सप्रेशन लक्षात ठेवा, हे रिलेशन आहे लिनियर आणि अँग्युलरचे प्रत्येक टर्मचे. आणि हे जर का तुम्हाला बघायचे असेल, लिहून घ्यायचे असेल तर लिहून घ्या, नाही तर मग तुमचं जे सिलेबस आहे, सिलेबसचं जे टेक्स्टबुक आहे, तर टेक्स्टबुकच्या फर्स्ट चॅप्टरच्या सगळ्यात शेवटच्या पेजला हे सगळे एक्सप्रेशन तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही तिथूनही बघून घेऊ शकता. ठीक आहे. एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये सगळे एक्सप्रेशन आहेत. मला वाटतं मुवमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये, हेही रिलेशन आहे त्याच्यामध्ये, त्यातून बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर आपल्याला रिलेशन कळलं लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटमचं तुम्हाला एक्सप्रेशन कळालं. ठीक आहे. आता बघा, पी इज इक्वल टू, पी काय असते, लिनियर मोमेंटम किंवा मोमेंटम. त्याचा फॉर्म्युला आपण काय बघितला, एम इंटू व्ही. हा जर का फॉर्म्युला आपण इथे जर का टाकून दिला तर तो फॉर्म्युला काय येईल, आर इंटू एम इंटू व्ही. बरोबर आहे. तर यालाच आपण काय लिहू शकतो, यल इज इक्वल टू एम आर व्ही.
बरोबर आहे. कसंही लिहा, एम आर व्ही लिहा, एम व्ही आर लिहा. ओके, तर हा झाला तुमचा अजून एक फॉर्म्युला. ठीक आहे, 2 फॉर्म्युले भेटले. आता बघा, जर का व्हेक्टर फॉर्म मध्ये जर का लिहायचं झालं, व्हेक्टर फॉर्म मध्ये जर का लिहायचं झालं, इन व्हेक्टर फॉर्म. ठीक आहे, व्हेक्टर फॉर्म मध्ये कसं येईल ते, एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. हे काय झालं वेक्टर फॉर्म मध्ये. कोणतं हे रिलेशन आपण फक्त वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं. आता बघा इथे काय आहे, क्रॉस प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, 11th मध्ये तुम्ही हा बहुतेक 11th मध्येच तुम्ही एक कन्सेप्ट शिकला होता. क्रॉस प्रॉडक्ट जर का असेल तर आपण त्याला रिझॉल्व कशाने करतो, साइन थिटाला. आणि जर का डॉट प्रॉडक्ट असेल तर आपण त्याला रिझॉल्व कशाने करतो, कॉस थिटाला. बरोबर आहे. हो, जर का क्रॉस प्रॉडक्ट असेल तर आपण त्याला साइन थिटाने रिझॉल्व करतो आणि डॉट प्रॉडक्ट जर का असेल तर आपण त्याला कॉस थिटाने रिझॉल्व करतो. तर आता समजा ह्या एक्सप्रेशनला आपल्याला रिझॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर आफ्टर रिझॉल्विंग हे जर का एक्सप्रेशन आपण रिझॉल्व जर का केलं तर आफ्टर रिझॉल्विंग काय येईल त्याचं, एल इज इक्वल टू पी पी इंटू आर साइन ऑफ थिटा. थिटा 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 काय झालं, अँगल झाला, अँगल स्मॉल अँगल झाला. ठीक आहे, स्मॉल अँगल बिटवीन, कशातला अँगल झाला तो, आर अँड पी मधला तो अँगल झाला. ठीक आहे, हे फक्त आपण काय केलं, रिझॉल्व केलं. याला कशाला, वेक्टर फॉर्मला रिझॉल्व केलं. कसं केलं, जर क्रॉस प्रॉडक्ट असेल तर साइन थिटाने करायचं, डॉट प्रॉडक्ट असेल तर कॉस थिटाने करायचं. ठीक आहे, तर ह्या एवढ्या टर्म तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपण एक्सप्रेशन बघू अँग्युलर मोमेंटमचं. ठीक आहे, तर एक्सप्रेशन बघण्या अगोदर जर का आपल्याला समजा याचं समजा युनिट काढायचं असेल, कशाचं, अँग्युलर मोमेंटमचं जर का युनिट काढायचं असेल तर बघा ह्या फॉर्म्युला तुम्हाला युनिट काढता येईल. त्याचं काय युनिट येईल बघा, इथे काय आहे, मास आहे. मासचं युनिट काय असतं, केजी असतं. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, आर आहे. आरचं युनिट काय असतं, मीटर असतं. बरोबर आहे. आता काय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंद असतं. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, मीटर, आणि टाइमचं युनिट काय, सेकंद. मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. आता या सगळ्या जर का युनिट एकत्र केलं तर काय येईल, के जी इंटू मीटरचा स्क्वेअर इंटू सेकंद इनवर्स. सेकंद आपण वरून घेतलं म्हणून त्याला इनवर्स लिहिलं फक्त. ओके, तर हे झालं त्याचं युनिट, कशाचं, अँग्युलर मोमेंटमचं. लक्षात ठेवा फक्त युनिट. एक्झाम्पल सॉल्व्ह केल्याच्या नंतर शेवटी युनिट लिहावं लागतं, तर युनिट काहीतरी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर आलं. आता आपण काय बघू, आता आपण एक्सप्रेशन बघू कशाचं, अँग्युलर मोमेंटमचं. एक्सप्रेशन काय येणार आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी आपण हे इथपर्यंत येणार आहे, एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. पण हे एक्सप्रेशन आलं कसं, फक्त तेवढं आपल्याला बघायचं आहे. एक्सप्रेशन तर आपल्याला माहिती आहे हे येणार आहे. काय म्हणते ते, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. काय एक्सप्रेशन, हे एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. आय काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि ओमेगा काय झालं, अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे, फक्त एक्सप्रेशन आलं कसं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर मी इरेज करतो. तर बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, एक्सप्रेशन बघायचं आहे. कोणते एक्सप्रेशन बघण्याच्या अगोदर आपण काय करत असतो, डायग्राम लिहित असतो, म्हणजे डायग्राम ड्रॉ करत असतो. तर याची डायग्राम काय येईल, एक रिजिड बॉडी येईल. ही काढली आपण एक रिजिड बॉडी. ओके, त्याला काय येईल, एक काय म्हणतात त्याला, याला म्हणतात ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, हा कशाने फिरतोय, काहीतरी वेलोसिटीने फिरत असेल, अँग्युलर वेलोसिटीने. आता याच्यामध्ये काहीतरी मासेस असतील. हे काय झालं, m1 मास. हे काय झालं, m2 मास. हे काय झालं, n मास. ठीक आहे, आता हे काय झालं, r1 डिस्टन्स. बरोबर आहे, ऍक्सिस पासून मास पर्यंतचं डिस्टन्स. हे काय झालं, r2, आणि हे काय झालं, rn. ठीक आहे, अशी आपण डायग्राम ड्रॉ करून टाकले. आता बघा डायग्राम ड्रॉ केली, याच्यानंतर आपण काय करतो, काहीतरी थेरी पार्ट लिहित असतो. थेरी पार्ट काय लिहायचं, कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं,
कन्सिडर काय m1 m2 m3 mn हे काय झालं बी द masses पार्टिकल्स बी द masses ऑफ पार्टिकल. ठीक आहे. आता हा पॉइंट झाला. अजून काय लिहिता येईल अजून लिहिता येईल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बी द ओमेगा काय झालं अँग्युलर व्हेलॉसिटी कशाची असते ती मासेची असते का बॉडीची असते पूर्ण ओमेगा बी द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कशाची रिजिड बॉडीची किंवा बॉडीची रिजिड बॉडी म्हणा तुम्ही. ठीक आहे ऑफ रिजिड बॉडी विच इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. ओके इथपर्यंत आलो. आता काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटी काढली आपण. तर आता प्रत्येक पार्टिकलला ह्याच्या आतल्या पार्टिकल आहे याला प्रत्येक अशी पार्टिकलला काही ना काही अशी व्हेलॉसिटी असेल बरोबर आहे. प्रत्येक पार्टिकलला काही ना काही व्हेलॉसिटी असेल. तर काय करायचं आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ and individual particle प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी काय येईल आता पहिला जर का पार्टिकल आपण घेतलं त्याची व्हेलॉसिटी काय येईल v इज इक्वल टू r1 ओमेगा v2 इज इक्वल टू r2 ओमेगा v3 इज इक्वल टू r3 ओमेगा तसंच काय येईल व्ही एन इज इक्वल टू आर एन ओमेगा. आता ओमेगा प्रत्येकाला कॉन्स्टंट का बरं असतो कारण ते अँग्युलर व्हेलॉसिटी कशाची बॉडीची आणि ही लिनियर व्हेलॉसिटी कशाची प्रत्येक पार्टिकलची त्या बॉडीमधलं जे पार्टिकल आहे ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलची ती इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटी आहे प्रत्येक पार्टिकलची आणि अँग्युलर जी व्हेलॉसिटी राहते ती काय करते ह्या पूर्ण बॉडीची राहते ती. ठीक आहे म्हणून ती कॉन्स्टंट असते प्रत्येक पार्टिकलला ती सारखीच असते. ओके इथपर्यंत आलो. आता आपण आता काय झालं काय काय लिहिलं आपण मास लिहिले अँग्युलर व्हेलॉसिटी लिहिली लिनियर व्हेलॉसिटी लिहिली. आता काय करायचं एक्सप्रेशन लिहायचं कशा म्हणजे काय झालं प्रत्येक जे पार्टिकल आहे त्यामधले प्रत्येक पार्टिकल त्याचं काय असेल अँग्युलर मोमेंटम बरोबर आहे. प्रत्येक पार्टिकलला काय असेल अँग्युलर मोमेंटम असेल आणि अजून काय असेल लिनियर मोमेंटम असेल. तर हे अँग्युलर आणि लिनियर मोमेंटमचं जे एक्सप्रेशन आहे ते प्रत्येक पार्टिकलला कसं लागू होईल ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे अँग्युलर आणि लिनियर मोमेंटमचं एक्सप्रेशन प्रत्येक पार्टिकलला कसं लागू होईल तर मी इथे लिहितो ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या 2 पॉईंट वरचे. ठीक आहे तर आपण इथपर्यंत इरेज केलं. आता हा आपला चौथा पॉईंट लिनियर अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ इच पार्टिकल म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम आपल्याला बघायचं आहे. तर लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम बघण्याच्या अगोदर आपलं लिनियर आणि अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन माहित पाहिजे जे की काय आहे आर पी बरोबर आहे. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर डॉट पी किंवा आर क्रॉस पी एल इज इक्वल टू पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आर इंटू एम व्ही ही काय झाली लिनियर मोमेंटमची व्हॅल्यू. आता बघा इथे काय आलं व्हेलॉसिटीचं आपल्याला रिलेशन माहिती आहे आर इंटू ओमेगा बरोबर आहे. हेच या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आर इंटू यम इंटू आर ओमेगा जे की काय झालं यम आर स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे हे काय झाला फॉर्म्युला कशाचा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे लिनियर आणि अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन त्याच्यामध्ये आलं. आता तेच आपल्याला लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम प्रत्येक पार्टिकलसाठी त्याची व्हॅल्यू आपल्याला बघायची. ओके तर काय येईल बघा L1 लिनियर मोमेंटम काय आलं ते एम आर स्क्वेअर ओमेगा पण हे पहिल्या पार्टिकलसाठी म्हणून हे पण पहिल्या पार्टिकलसाठी. आता L2 इथे काय येईल M2 R2 स्क्वेअर ओमेगा तसंच L3 इज इक्वल टू M3 R3 चा स्क्वेअर
ओमेगा स्क्वेअर ओमेगा. तसंच एल एन साठी काय येईल, एन इज इक्वल टू एम एन इंटू आर एन इंटू ओमेगाचा सॉरी आर स्क्वेअर इंटू ओमेगा. ठीक आहे. आता हे झालं काय प्रत्येक पार्टिकलसाठी. आता आपल्याला पूर्ण बॉडीचं काढायचं आहे. हे अँग्युलर मोमेंटम कशाचं झालं, प्रत्येक पार्टिकलचं, L1 पार्टिकलचं, L2 पार्टिकलचं, L3 पार्टिकलचं, Ln पार्टिकलचं, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं ते अँग्युलर मोमेंटम झालं. आता या सगळ्या अँग्युलर मोमेंटमची जर का आपण ऍडिशन केलं तर आपल्याला काय मिळेल, पूर्ण बॉडीचं काय मिळेल अँग्युलर मोमेंटम. तर मग तेच आपल्याला लिहायचं, देअरफॉर टोटल अँग्युलर मोमेंटम, टोटल अँग्युलर मोमेंटम काय L इज इक्वल टू, हे प्रत्येकाची काय येईल ऍडिशन येईल, जे की काय येईल M1 R1 चा स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 चा स्क्वेअर ओमेगा प्लस M3 R3 चा स्क्वेअर ओमेगा प्लस अँड सो ऑन Mn Rn चा स्क्वेअर ओमेगा. ओके. आता बघा इथे ओमेगा प्रत्येक टर्म मध्ये काय येईल कॉमन आहे, कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं ओमेगा काय अँग्युलर व्हेलॉसिटी ती काय असते पूर्ण बॉडीची असते, ती काय असते कॉन्स्टंटच असते. ठीक आहे. एल इज इक्वल टू म्हणजे एल म्हणजेच काय अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू जे ओमेगा आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर येईल, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील म्हणजे ते आपण कॉमन काढूया, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 चा स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Mn Rn चा स्क्वेअर आणि हे काय झालं ब्रॅकेटच्या बाहेर झालं. ओके. आता याच्या खाली काय येईल L इज इक्वल टू, आता बघा M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर M3 R3 स्क्वेअर Mn Rn स्क्वेअर या सगळ्याची जर काही ऍडिशन करायची झाली तर आपण कसं लिहू शकतो ते समेशनच्या फॉर्म मध्ये, समेशन I इज इक्वल टू 1 टू n, म्हणजे समेशन I इज इक्वल टू I ची व्हॅल्यू काय आली 1 टू n, म्हणजे पहिल्यापासून फर्स्ट पार्टिकल पासून तर n पार्टिकल पर्यंतची आपण काय केली ऍडिशन केली. मी समेशनचं सिम्बॉलचं मिनिंग काय असतं ते तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की I इज इक्वल टू I ची व्हॅल्यू काय झाली 1 टू n, म्हणजे I ची व्हॅल्यू 1 टू n म्हणजे काय फर्स्ट पार्टिकल टू n पार्टिकलची आपण काय करतोय ऍडिशन करतोय. I इज इक्वल समेशन I इज इक्वल टू 1 टू m, याच्या पुढे काय येईल Mi आणि Ri चा स्क्वेअर. बरोबर आहे. Mi म्हणजे काय I च्या ठिकाणी फक्त काय ठेवायची 1 ची व्हॅल्यू ठेवायची, M1 Rn चा स्क्वेअर भेटेल तुम्हाला. I च्या ठिकाणी 2 ची व्हॅल्यू भेटती M2 R2 चा स्क्वेअर ही व्हॅल्यू भेटेल. I च्या ठिकाणी 3 व्हॅल्यू ठेवा M3 R3 चा स्क्वेअर. I च्या ठिकाणी n ची व्हॅल्यू ठेवा Mn Rn चा स्क्वेअर. फक्त I च्या ठिकाणी 1 टू n ह्या व्हॅल्यू चेंज करत जायच्या आणि त्याची ऍडिशन करत जायची. फक्त या लेंदी फॉर्म्युलाला आपण समेशनच्या फॉर्म मध्ये एक शॉर्ट मध्ये लिहू शकतो आपण समेशन वापरून. ठीक आहे. आता हे झालं एवढं. आता काय राहिलं ओमेगा जसं तसं इथे येईल इंटू ओमेगा. आता बघा हा फॉर्म्युला कशात झाला, हा फॉर्म्युला जो आहे समेशन I इज इक्वल टू 1 टू n M1 Rn चा स्क्वेअर, हा फॉर्म्युला कशात झाला, हा फॉर्म्युला झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा Mr चा स्क्वेअर, म्हणजेच काय झालं मोमेंट ऑफ इनर्शिया Mr चा स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया. यालाच आपण मग काय लिहू शकतो L इज इक्वल टू हे काय झालं I झालं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया I आणि हे काय झालं ओमेगा. भेटलं तुम्हाला एक्सप्रेशन. आपण एक्सप्रेशन अगोदरच आपल्याला माहिती होतं, फक्त ते आलं कसं आपण ते बघितलं. आपण काय बघितलं फक्त मासेस घेतले प्रत्येकाचे थेरी पार्ट मध्ये मासेस घेतले, त्यानंतर काय घेतलं अँग्युलर व्हेलॉसिटी घेतली. ठीक आहे. त्यानंतर काय घेतलं त्याची लिनियर व्हेलॉसिटी घेतली प्रत्येक पार्टिकलची. लिनियर व्हेलॉसिटीच्या नंतर आपण घेतलं लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम प्रत्येक पार्टिकलचं. तर प्रत्येक पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची आपण ऍडिशन केली. ठीक आहे. त्यातून आपलं ओमेगा कॉमन काढता आला. मग ह्या जे M1 Rn स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर यालाच आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलं समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. पण हा फॉर्म्युला कशाचा आहे, हा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, म्हणजे I इज इक्वल टू म्हणजे I इंटू ओमेगा काय झालं लिनियर मोमेंटम. ही झाली लिनियर मोमेंटमची व्हॅल्यू किंवा लिनियर मोमेंटमचं एक्सप्रेशन. आता अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन काय आहे M इंटू V. ठीक आहे. तुम्हाला कळलं आता लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम हे दोन्ही पॉईंट. ठीक आहे. तर यामध्ये काही अडचण असेल तर मला सांगा, मला विचारा, कॉन्टॅक्ट करा, मी नक्की सॉल्व्ह करेन. तर याच्यानंतर आपले दोनच पॉईंट राहतात
त्यानंतर आपलं फर्स्ट चॅप्टर संपून जातो. ठीक आहे, थँक्यू.